अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीनं माघवारी निमित्त सालाबादप्रमाणे यंदाही नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर रिंगण सोहळा दिमाखात पार पडला। माघवारी निमित्त सोलापूर शहर जिल्ह्यातून जाणाऱ्या सर्व दिंड्यांच्या माध्यमातून अखिल भाविक वारकरी मंडळानं प्रस्थान तसंच रिंगण सोहळा सुरू केला आहे। चला पंढरीसी जाऊ रखुमा देवी वरा पाहू या न्यायानं वारकरी पंढरपूरला पायी जातात। माघ शुद्ध षष्टीला अर्थात सोमवारी 3 फेब्रुवारी रोजी पंचकट्टा परिसरातील श्री मार्कंडेय मंदिर इथं दुपारी 4 वाजता संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी पूजन नागनाथ शिंदे महाराज, महेश जाधव महाराज, मल्लीनाथ गट्टे यांच्या हस्ते करण्यात आलं। वारकरी प्रथेप्रमाणे नित्य नियमाचे अभंग आणि भजन सादर करून उपस्थित सर्व दिंडीतील विणेकरी महाराज तसंच पदाधिकाऱ्यांचा पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीनं अध्यक्ष सुरेश फलमारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। हा पालखी सोहळा ज्ञानोबा तुकारामाचा गजर करत नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर पोहोचल्यानंतर उमाकांत मिटकर, उद्योजक दत्ताण्णा सुरवसे, प्रदीप मोरे महाराज यांच्या हस्ते अश्वपूजन करण्यात आलं। यावेळी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। त्यानंतर महिला आणि पुरुष वारकरी भाविकांनी उत्साहात पाऊल तसंच फुगडीचे खेळ केले। नंतर गोल रिंगण लावून घेतलं। पहिलं रिंगण ध्वजाधारी भाविकांचं झालं, कारण दिंडीची सुरुवात पताकानं होते। तुळशी वृंदावनधारी महिला आणि मृदुंगाचं रिंगण झाल्यानंतर विणेकरी रिंगण करण्यात आलं। शेवटी अश्वरिंगण करण्यासाठी कर्नाटक अंकली इथून आषाढी वारीतील माऊलींचा अश्व आला होता। अश्वरिंगण सुरू झालं आणि भाविकांमध्ये चैतन्य संचारलं। सर्व वातावरण हे पंढरीमय झालं होतं। सोलापूरकरांना वारीतील आनंद या माध्यमातून घेण्यात आला। हा सोहळा श्री महादेव मंदिर साठेचाळ सोलापूर इथं पोहोचला। त्यानंतर आनंद चंदनशिवे, विजय चोरमुले यांच्या हस्ते आरती करून समारोप करण्यात आला। यामध्ये शहरातील 38 आणि परिसरातील 25 दिंड्या सहभागी झाल्या होत्या। हा सोहळा पाहण्यासाठी शहरातील आणि परिसरातील हजारो महिला पुरुष भाविक उपस्थित होते। या सोहळ्यासाठी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष ज्योतिराम चांगभले, राष्ट्रीय सचिव बळीराम जांभळे, प्रदेश उपाध्यक्ष किसन कापसे, प्रदेश सचिव मोहन शेळके, जिल्हाध्यक्ष बंडोपंत कुलकर्णी, शहराध्यक्ष संजय पवार, उपाध्यक्ष सचिन गायकवाड आणि इतर पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून सोलापूर शहरातील सर्व दिंडी प्रमुख संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखीचे प्रमुख यांच्या माध्यमातून हा भव्य गोल रिंगण सोहळा संपन्न झालेला आहे। समतेला एक करणारा एकतेचा संदेश वारकरी संप्रदायानं आत्तापर्यंत सांभाळलेला आहे आणि तो कृतीमध्ये उतरवण्यासाठी रिंगण सोहळा साजरा केला जात असतो। आणि म्हणून सोलापुरामध्ये प्रत्येक समाजाच्या दिंड्या आहेत आणि त्या सर्व दिंड्या एकत्रित करून यामध्ये महिला भाविक, पुरुष भाविक या सर्वांनी मिळून उत्साहात हे रिंगण पूर्ण केलेलं आहे।